हाय गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज आपण ब्लॉगमध्ये काय करणार आहे ते माझे पप्पा तुम्हाला सांगतील. आमच्या फॅमिली मेंबर इथे राहिला होता. दुसरीकडे आम्ही ठेवला होता त्याला, कारण इथे त्याला मोठं कॉम्प्लेक्स आहे नाही, त्याला लिफ्टमधून येता जाता येणार नाही. आणि आम्ही 6व्या माळ्यावर राहतो आणि आमचं हे 12 माळ्याची बिल्डिंग आहे. ते आमचा मेंबर तुम्ही आल्यावर 5 कोण आहे ते. त्याच्या गैरसोयीमुळे आम्ही 1 वर्षभर ठेवला दुसऱ्याकडे. नाहीलाच असतात तर आम्हाला त्याला आणावं लागतं. चल बाहेर, चल 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 बाहेर, आजा आजा. किती गंदू झाला तू. हा, गरम पाणी करा आंघोळी. कुठं कुठं फिरतो, किती गंदू झाला. चल बाहेर, गंदू गंदू पोरगा. माऊ, काय एवढा गंदा झाला तू. हा, काय एवढा गंदा झाला. दुसऱ्या माणूस पाहिजे. भाई साहब, त्याला पप्पांनी चारलं की लगेच खाऊन टाकलं. पप्पा का परा, आपण जात नव्हतो ना तिकडे. पप्पा का परा आहे ये गाईज. असेल की आम्ही त्याला असं गोणीत वगैरे का आणलंय. तर माझा ऑफिशियल बोक आहे बाय द वे. आणि तो 2 वर्षापासून माझ्याकडे आहे. तर आम्ही आता नवीन घर शिफ्ट केलं, जे आम्ही 6th फ्लोअरवर राहतो. आणि 6th फ्लोअरवर तो घरात बंद वगैरे असं राहू शकला नसतं, कारण माझा बोका खूप फिरतो, त्याला खूप फिरण्याची आवड आहे माझ्यासारखी. पण माझ्या घरचे पाठवत नाही, त्याला पाठवतात. आणि आम्ही त्याला आत्याकडे ठेवलं होतं माझ्या, कारण तो इथं 6th फ्लोअरला राहू शकला नसता म्हणून. आणि त्यात अचानक फोन आला त्याचा की त्याला थोडंसं लागलं आहे मानेला. आणि त्यांच्या बाजूची जी आजी होती तिला मांजर आवडत नव्हतं, तर ती खूप ओरडायची, त्यांना शिव्या वगैरे द्यायची. तर म्हणजे प्राण्यांसोबत असं नाही केलं पाहिजे, बट त्या करायच्या. सो आम्हाला त्याला आणावं लागलं इथं. आणि आमच्याकडं अर्जंटली आणण्यासाठी बास्केट वगैरे अवेलेबल नव्हती, म्हणून आम्ही त्याला कोणीमध्ये आणलं. आणि तो इतका घाण आहे कारण तो खूप फिरतो, आणि त्याला ऑलरेडी लागलेलं पण होतं असं मानेला. तर तो खूप फिरतो, आणि त्याच्यामुळं पूर्ण पाऊस पण चालू आहे, तर त्याच्यामुळं तो खूप घाण झालेला आहे. सो आता मम्मी पप्पा त्याला अंघोळ घालतात आहे. आणि हे नवीन घर त्याचं, जिथे त्याला आणलं आहे, शिफ्ट केलं आहे, ह्या घराचा एकमेव वारस झिंगू पोळ. वन मोर थिंग की मी फक्त जायच्या टायमालाच व्हिडिओ काढला आणि डायरेक्ट घरी घेऊन आल्यावरती व्हिडिओ काढला. याचं एकमेव कारण की तो बसत नव्हता कोणीमध्ये, आणि तो खूप ओरडत होता, खूप असा हिलडुल राहता वो बहुत ज़्यादा. म्हणून मी त्याला एकटीच म्हणजे मी एकटीनेच त्याला पकडलेलं होतं. सो त्याच्यामुळे मला कॅमेरा वगैरे ओपन करता नाही आला गाडीवरती, कारण आम्ही 2 व्हीलरवर गेलेलो. सो मी डायरेक्ट घरी आल्यावरती त्याचा व्हिडिओ शूट केला. आणि आता पण तो आंघोळ करतो आहे, पण तो दरवाजा खोलला की बाहेर पडतो आहे, म्हणून मम्मीने मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की दरवाजा खोलू नकोस. सो मला त्याचा व्हिडिओ पण नाही काढता येते. आणला त्याला बरोबर, नुसता ओढत होता गोणीमध्ये गाडी. हां बसला आहे आता, आंघोळ करते, म्हणजे आंघोळ करतो आहे. आत्ताचा कॉल आलेला की तो घरी पोहोचला की नाही बरोबर, काय करतो है झिंगू. मतलब गाइस, जितनी इज्जत हमको भी नहीं मिल रही है ना घर में, मेरी बहन और मुझे, उतनी इस बिल्ले को मिल रही है 2 सालों से. उसको बहुत प्यार करते हैं. देखो आप सुन सकते हो आवाज़. झिंगू प्यार किया जा रहा है भाई, प्यार किया जा रहा है उस बिल्ले को, 4 पैर वाले बिल्ले को. या आई एम जेलस, बट क्या ही कर सकते हैं, वो इकलौता वारिस जो है उनका. देखते अभी उसको नहाने के बाद. लड़का लड़की भेदभाव
उसको इतना प्रिंस ट्रीटमेंट मिल रहा है। देखो राजा बेटा मम्मी। ये मेरा गोरा चिट्टा भाई। राजा बेटा पप्पा, राजा बेटा मम्मी आणि राजा बेटा। आता फेरवताला घेऊन झोपायला. हा मग काय, मी आणि जिंग्या झोपणार आता मोठ्या गोरे। काय जिंग्या? क्यू गोरे सर इंग्रज आहे हा आपल्या घरातला, हुकूम चालवतो नुसता। मामा बोल दे दिला, बोल ना तिला। हा नीट तोंड दाखव ना। Guys, I am going to my friend's birthday. बापरे, nice. आमचा तो राहिलेला फॅमिली मेंबर आम्ही घेऊन आलो, जिंकू कोरोनाचा ब्रदर। ती एकटी होती ना त्याच्यामुळे आता बघू कसं ॲडजस्ट होतं ते। आणि ते थोडा आजारी पण होतं ना मेन, त्याच्यामुळे आणलं त्याला आम्ही इलाज करू, बरा करू आणि परत त्याला आम्ही त्याच्या आत्याकडे नेऊन सोडू। नाही, आता तो इथंच राहणार. कुठेच राहणार आहे हा. तुझी जिम्मेदारी त्याला हा, सांभाळायची. चालेल. चल ना. ठीक आहे, चलो बाय बाय. मम्मीच्या फ्रेंडच्या घरी जाणार आहे ते. त्याला कसा आवाज द्यायचा? इथं बघ, उय, भुकू बिकू नकोस। हाय किती लेट. थँक्यू. हाय, हाय. हॅपी बर्थडे। थँक्यू. लय लवकर हो. लवकरच यायचं असतं असं स्पेशल माणसांनी. बरोबर आहे. बायकोच्या बर्थडेची खुशी। आता तुमच्याकडे लगेच हॅपी बर्थडे, थँक्यू. विशू मैंने बड़ी है का तबियत? मस्त मस्त एकदम मस्त आहे. ये देखो ये सारे लोग हमारे पहले आके बैठ चुके हैं इधर। हाय ओ चिल्लर पार्टी। हाय गाडीवाला आले ते बाईक म्हणजे काय पण येते भेटायचं पण आहे. बघा, यायला आवाज भेटायचं. द्या। तुम्ही चालेल. दादू अजून पण बोलतो ना, म्हणतो बघितलं ना काकी तिकडनं डबा कशा पाठवून देत होत्या. म्हणजे घरी पण त्यांनी मुलीला त्यांना पण बोलला ना. आहे का? नाही, मला पण माहिती होतं. घोर चर्चा। हम बहुत नाराज है, खाना पीना पका के ये औरत आई है और हम लोग को पहले जाओ 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 किया हमारे बिल्ले को लगा था इसलिए हमको लेट हुआ है। और भाकरी शाबू की भाजी रस्सा पानी सब बना के आए। अरे चलो आम्ही ना रस्ता पाणी पण कुठला बनलाय ते पण विचारून घे. शाबूची भाजी नसेल, रस्ता पाणी आहे ना. बघा हसतात कशा गालातल्या गाला. हे पण विचारून घे अगोदर. बरोबर ना? बरोबर ना? ओळखलं की नाही? चला केक उद्या कापू. चला मग केकच कापा तिकडं. अरे मग आम्ही कशाला इकडे आलो? केक वगैरे नाही. तुला काय भारी झाला असतं. केक काटे. Thank you. फोटो निघाला आला. त्यांचंच गिफ्ट त्यांनाच दिलं वापस। उनके मालिक को दुनिया से निकाल देना चाहिए। अरे क्योंकि ये मेसी का फैन है। आप देख सकते हो कितना बड़ा हार्ट बना के रखा है मेसी का। एक एक फोटो है इसमें। मतलब रोनाल्डो के जमाने में ये मेसी का फैन कैसे हो सकता है? रोनाल्डो कौन? रोनाल्डो के दुनिया में ये मेसी का फैन कैसे हो सकता है गाइस? कैसे हो सकता है? ये एंटी नेशनल इंसान है। ये एंटी नेशनल इंसान है। ये हमारा इंडिया का नहीं है। देखो ये
हेट कमेंट्स डालो सब इसके लिए, जो भी रोनाल्डो के फैंस हैं। मैं मेसी को बुरा नहीं बोल रही हूँ, एक्सक्यूज मी, बट मुझे रोनाल्डो पसंद है, सो ये नहीं देखा जा रहा है। का मारतो रे तिला? हा? कधी मारलं? रेकॉर्डिंग दाखव, मारलं का? मला का मारती? तिला का मारलं? मी मारलंच नाही तर का मारलं? मला मारलं का? राजा बेटा मम्मी। इंसान है इस रूम का मालिक, देख सकते हो आप। वाई मेसी ओवर रोनाल्डो? GOT सर्च फॉर दॅट. मला असं वाटतं GOAT असतं ते। इसका ऑरा नेगेटिव हो गया, मेरा ऑरा प्लस हो गया, हाई हो गया। शट अप, शट अप, शट अप, शट अप, शट अप। हा नाहीये, फुटबॉलचं नॉलेज नाहीये मला। मी विचारलं, क्वेश्चन विचारणं माझा हक्क आहे। गलत स्पेलिंग। कारण तुला स्पेलिंग येत नाही बरोबर। हाँ ठीक है, माफी मांग। हाँ, ऐसे मर्दों को ऐसे झुक के ही रहना पड़ेगा। असं काय फोटो लावले? मर्द ऐसे सॉरी बोलते हुए ही अच्छे लगते हैं। ऐसे बोलते अच्छे लगते तो बता. देखा, इसके वजह से फेमिनिज्म नाम का वर्ड एग्जिस्ट करता है, पता है? इसके वजह से फेमिनिज्म नाम का वर्ड एग्जिस्ट करता है। तूने क्या समझा? हाँ, मेसी का फैन, तू फिलोसॉफी स्टूडेंट को ऐसे करेगा, ए बाबा, बीट करेगा। बापरे, अजून एक लड़की को फक यू बोल के तू कूल बन रहा है। अभी बोला, आता रिकॉर्डिंग माझ्याकडे, रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे। का फुल बनू? मग तू काय बोलला, कसा बोलला? फक यू काय? ले गंदा जोक होता। ओ माय गॉड, मुझे चक्कर आ गया। ओ देखो हाथ कर 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 कांप रहे। ओ हाँ, बात तो खरी है, आई एग्री विथ यू। चलो बाय बाय। हॅपी बर्थडे डिअर माने मावशी। तेरे नाम दिसतात ह्या। घ्या घ्या, ते सार्वजनिकच आहे. एक स्टेप मारा, असं करून एक। हां, 1 2 3 पुढे या, पुढे या. बैंक्स काटने गए थे, तेरे नाम बन के आ गए। तुमच्या तोंडाला राहून ते केक बघा. डोले शोले, डोले शोले। हे घ्या, आता हे द्या. उलट काम करता या आधी. हैप्पी बर्थडे। आणि हे काय कानों में से खून आ गया, इतने जोर से चिल्लाई है ये औरत। अगर मेरे साथ कुछ गलत हो गया तो मेरे हॉस्पिटल के लिए थोड़ा खर्चा डोनेट कर देना प्लीज, क्योंकि मैं तो गरीब हूँ। ए शुरू करो, घालिंग लोटांगण वाणीचं चरण, डोळ्यानं पाहेन रूप तुझे। परत 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 परत। जय देव जय देव जय तुमचा मुलगा होतो गांजा तंबाखू होतो शिव्या पण देतो आमच्या बापाचं थोडीच काय जात बरोबर आहे, वडत पण असं भरोसा नाही। कॅमेरा असा हलव ना, काढलेली पिशवी पण ती- हलव करा ना। जाहिर आहे काय? नाही नाही, बडा तुफान आहे आता। मारे काकांना gift काय? मारे काकांना काय? साडी दिली. साडी काकांना हे भेटलं. मारे काका त्यांना
आधीच तो जिमला जाताना हे कोपऱ्यावर 6 फुट का होके भी झुकना पड़ रहा है देखो. ते कोपऱ्यामध्ये तो दिसतो ना जिमला जाताना. त्याला सरपत आला ना, उचलून. आधी चटई मागे घे, चटई यांची पुढची मागे घे. तिथे ठेव. 6 फुट का इंसान झुक रहा है देखो. बनना तो 4 फुट का ही है ना. चटई ये ना साईडला. बंदे को लैडर की जरूरत चार नहीं है. ये भी 5 फुट है. पाच नाही चला एक. वाशिंग हे घे ना केक घे ना थोडंसं. नाही मी दे ना त्याला केक आण ना, थोडा खाऊ दे ना. 5 टू आहे मी. कांद्याच्या खाली एवढी पण मोठी नाही. कांद्याच्या अरे खाली असंच हातात झुक के बात कर रहे हो. प्लेट पूर्ण वेस्ट समझा? करते. शानपणा नाही करने का ज्यादा. ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम लिओनियल मेसी. हो, चला ना, ताई. हॅपी बर्थडे. बाय बाय. बाय बाय Happy हाय birthday. थँक्यू बोल दीदीला. इथे इथे बाय इथे बाय. मी काळजी घ्या आम्ही. बाय बाय. बाय. बाय बाय बाय. T20. ओ हैकर है भाई हैकर. आम्ही डुअल कॅमेरा चालू केलाय. ओ भाई ये भी हमारी गाड़ी है. पोज देता देते. बाय. हाय. मग उठायचं जरा. हा घर कसं आहे बघायचं. नवीन घर घेतलेलं काय. उठायचं सोफ्यावरून फिरायचं घरामध्ये सगळीकडं. बघितलं किती छान दिसतोस तू. काय किती मस्त दिसतोस बघ जरा. हे बघ किती भारी दिसतोस. हे बघ पांढरा पांढरा गुबडू गुबडू. आई होप आपको ये वीडियो अच्छा लगा हो. लाइक करो, शेयर करो, कमेंट करो और सब्सक्राइब करो. अभी हम लोग आ चुके हैं घर पे. ये मेरा बिल्ला चिल्ला रहा है. अभी मैं चेंज करके खाना खा के एडिट करके व्लॉग अपलोड करती हूँ. बाय बाय. स्टे ट्यून्ड.